नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की सूर्या तुळजाला खाली नाश्त्यासाठी बोलवायला गेलेला असतो. तेव्हा ती वर आपल्या रूममध्ये रडत बसलेली असते. सूर्या वर जातो आणि म्हणतो की तुळजा, अगं सगळेजण खाली नाश्त्याला वाट बघतात. तेव्हा तुळजा म्हणते की मला काही भूक नाही आहे. सूर्या म्हणतो की अगं असं काय करते तुळजा, खाली सगळ्या बहिणींना माहीत झालं आहे की आपल्या दोघांचं भांडण झालं आहे. तुळजा उठते आणि म्हणते काय. तेव्हा सूर्या म्हणतो की हो, पण मी त्यांना कारण कळू दिलं नाही. पण जर तू आता खाली नाश्त्यासाठी आली नाही तर त्या मला सारख्या प्रश्न विचारत राहतील. तुळजा म्हणते की मी येते नाश्त्याला, मी माझ्या दुःखासाठी त्यांना नाराज नाही करणार. सूर्या म्हणतो की अगं मला जर माहीत असतं सिद्धार्थबद्दल तू एवढं ऐकल्यानंतर दुखावशील तर मी तुला डायरेक्ट पुरावे आणून दिले असते. त्यावर तुळजा म्हणते की हो सूर्या, तुला पुरावे तर आणून द्यावेच लागणार. जोपर्यंत मी डोळ्याने बघत नाही तोपर्यंत मी कोणावरही विश्वास ठेवत नाही. तेव्हा सूर्या म्हणतो की हो, मी तुला सिद्धार्थचा चेहरा तुझ्यासमोर उघड आणणारच. तेव्हा तुळजा म्हणते की बरं चल आपण जाऊया. ती हसत हसत खाली जाते. तेव्हा सगळ्या बहिणी वाट बघत असतात. त्या म्हणतात की मिटलं वाटतं दादाचं आणि वहिनीचं भांडण, म्हणून त्या खूप खुश असतात. इकडे डॅडी भटजींना बोलवून शत्रूच्या पत्रिकेबद्दल विचारायचं असतं. तेव्हा भटजी येतात. डॅडी म्हणतात की या 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 भटजी. ते बसतात. तेव्हा डॅडी म्हणतात की अहो आमच्या मुलीचं हे सगळं असं झाल्यापासून आमच्या घरात काहीच व्यवस्थित होईना, काहीच मनासारखं होईना. आमच्या चिरंजीवाचं लग्नाचं काढले. तेव्हा ते भटजी शत्रूची पत्रिका बघतात. तेव्हा ते सगळं बघतात तर डॅडीने सांगतात की अहो त्याच्या पत्रिकेत सगळं काही ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. डॅडी म्हणतात की मग काहीच मनासारखं का होत नाही आहे. भटजी म्हणतात की अहो असं करा तुम्ही, आता नवरात्रीचे दिवस आहेत, देवीला आपलं साकडं घाला की सगळं चांगलं होऊ द्या. देवी नवरात्रीच्या दिवसात सगळ्यांचं ऐकते, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करते. डॅडी म्हणते की एवढंच ना, घालू की मग साकडं. त्यांच्या बायकांना चहा नाश्त्याचं आणायला सांगतात. ते म्हणतात की अहो भटजी हे असलं खात नाही, ते सात्विक खातात, जेव्हा लवकर आणा. म्हणून बायका आतमध्ये निघून जातात. इकडे भटजींनी सांगितल्यामुळे डॅडी शत्रूला मंदिरात पाठवायची तयारी करत असतात. तुळजा खाली आलेली असते. तेव्हा बहिणी म्हणतात की वहिनी तो आलीस, म्हणजे मिटलं वाटतं दोघांचं भांडण. तुळजा म्हणते की हो. सूर्या म्हणतो की चला नाश्ता करायचा आहे ना. तेव्हा राजू म्हणते की अरे पण दादा मी नाश्ताच बनवला नाही आहे. सूर्या म्हणतो की आता काय खायचं आपण, का नाही बनवलास. तेव्हा ती म्हणते की अरे नाही बनवला आता. तेव्हा तेवढ्यात दुसरी बहीण म्हणते की अरे कारण बाहेरून नाश्ता मागवला आहे. हे ऐकल्यानंतर सूर्या खूप खुश होतो. तेवढ्यात काजू पुड्या गुलाबजाम घेऊन येतात. तेजो म्हणते की असं कसं, आमच्या वहिनीच्या आवडीचा नाश्ता नको एक दिवस तरी, त्यामुळे बाहेरून मागवला आहे. तेव्हा तुळजा म्हणते काय मागवले. तेजो म्हणते की गुलाबजाम मागवले. तुळजा हे ऐकून खूप खुश होते कारण तिला खूप गुलाबजाम आवडत असतात. ती म्हणते की तुम्हाला कसं कळालं की मला गुलाबजाम खूप आवडतात. तेव्हा तेजू म्हणते की मग आमच्या बहिणीला काय आवडतं हे आम्हाला नाही तर मग कोणाला माहीत असणार. तेव्हा धनू म्हणते की हां मला चांगले 10-12 गुलाबजाम द्या. हे ऐकल्यानंतर राजू म्हणते की धनू दिदी जरा ग बसती का ग, जेव्हा बघल तेव्हा तू खाण्यावरच तुटलेली असते. म्हणून ती गुलाबजाम आतमध्ये जाते आणि सगळ्यांना वाटीत बाहेर घेऊन येते. तेव्हा तुळजा आपली गुलाबजाम खात असते. तेजो म्हणते की आज मी वहिनीला गुलाबजाम चारणार, म्हणून ती गुलाबजाम चारायला जाते. तेव्हा ती म्हणते की वहिनी ऐक ना, तुला दादाशी जेवढं भांडायचं तेवढं भांड. असं म्हणतात ना जे भांडत नाहीत ते नवरा बायको कुठले, पण कितीही भांडला तरी तुम्ही कायम सोबत राहा. तेव्हा तुळजा आपला सूर्याकडे बघते. तेव्हा तेजो म्हणते की कसं आहे ना वहिनी, जोपर्यंत आपण घर बांधून ठेवतो तोपर्यंत ते घर बांधून राहतं. तुझा म्हणते की हो, तिच्या मनात नसलं तरी ती सगळ्यांसमोर खूप खुश असते. सूर्या आपल्या मंदिराकडे बघून म्हणतो की देवी आई तिकडे काही झालं तरी चालेल, पण आज मला तुळजाच्या समोर तोंडावर पडू देऊ नको. जर तुझ्या तसं मनात नसेल तर फक्त एवढं कर की तुळजाला या सगळ्यातून सावरून घे, तिला सिद्धार्थसमोर सत्य येऊ दे, असं म्हणून तो आपल्या देवीजवळ सांगत असतो. तुळजाला मंदिरात जाण्याची खरं तर खूप भीती वाटत असते. इकडे डॅडीने सांगितल्यामुळे शत्रू मंदिरात जाण्यासाठी तयार झालेला असतो. त्यांच्या आईने देवीसाठी साडी वगैरे नैवेद्याचं ताट तयार केलेलं असतं. तेव्हा तो शत्रू ताट घेऊन निघालेला असतो. तेव्हा त्याची आई म्हणतात की शत्रू असं कर, तू देवाकडे मागणं मागताना पूर्ण गावाचं भलं होऊ दे यासाठी मागणं माग. तेव्हा शत्रू म्हणतो की हो, तुमचा रोग कोणाकडे आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि आपण खर्च करतोय ना, मग गावचं का भलं करायचं, असं म्हणून तो तिथून निघून जातो.
तो मंदिरात पाया पडण्यासाठी जातो. तेव्हा देवीसमोर हात जोडून म्हणतो की देवी आई, मला काय पाहिजे हे मी मागणार नाही, कारण ते तर मी हिसकावून घेतो. तू फक्त एक काम कर, सूर्यावर तुझा हात आहे ना, तू सूर्यावर काय आशीर्वादाचा हात ठेवतेस ना, पण तू एक लक्षात ठेव, काही केलं तरी सूर्याला माझ्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. माझं चांगलं होईल का नाही माहीत नाही, पण मी त्याचं कधीच चांगलं होऊ देणार नाही. तो हात जोडतो आणि म्हणतो की छत्री झालं का, देवाकडे मागणं मागितलं की नाही. तेव्हा छत्री म्हणतात की हो मागितलं ना, सगळं घरचं छान राहू दे, सुखी राहू दे, असं मागणं मागितलं. तेव्हा शत्रू म्हणतो की अरे माझ्यासोबत आलाय, माझ्यासाठी काहीतरी मागणं माग. तेव्हा शत्रू म्हणतो की देवीकडे मागणं मागा, मी जे पण मागितलंय ते पूर्ण होऊ दे. छत्री देवीकडे हात जोडून म्हणतो की देवी आहे, साहेबांनी जी पण मागणं मागितलंय ते तेवढं पूर्ण कर, असं म्हणून ते बाहेर जायला निघतात. तेवढ्यात सूर्या आणि तुळजासुद्धा तिथे येतात. सूर्या शत्रूला चप्पल घालताना बघतो की लगेच तो तुळजाला उडून दुसरीकडे लपतो, कारण ते दोघे पुढे आले तर परत मोठी भांडण होतील. शत्रू तिथून निघून जातो. तेव्हा सूर्या म्हणतो की अगं शत्रू येते. तेव्हा तुळजा खूप घाबरते आणि म्हणते शत्रू इथे काय करतोय. तेव्हा सूर्या म्हणतो की अगं हो, म्हणूनच मी तुला तिथून ओढून घेतलं, चल आपण जायचं का आतमध्ये, असं म्हणून तो तिला आतमध्ये घेऊन जातो. दोघेजण पाया पडतात. आपला सूर्या देवीसमोर हात जोडून आज काही झालं तरी सिद्धार्थचा खरा चेहरा तुळजासमोर येऊ दे याची प्रार्थना करू लागतो. तर तुळजा आपली देवी आईकडे हात जोडते आणि म्हणते की देवी आई, तुझ्या मनात काय आहे माहीत नाही, पण माझं एक मन म्हणतंय की सिद्धार्थ तसा वागणारच नाही, आणि दुसरं मन म्हणतंय जर सिद्धार्थ तसा खरंच वागला असता तर माझं काय, असं म्हणून तुळजा काळजीत असते. सूर्या आणि तुळजा एका कोपऱ्यात जाऊन सिद्धार्थची वाट बघत बसतात. खूप वेळ झाला तरी सिद्धार्थ येत नाही. सूर्या म्हणतो की देवी आई, काय तुझ्या मनात आहे, अजून सिद्धार्थ कसा आला नाही, मला तू खोटं पाडणार आहेस का. तुळजा सूर्याकडे बघायला लागते, तिला संशय यायला लागतो. इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. तुम्हाला या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.